नमस्कार. आपल्या सर्वांचा फेवरेट म्हणजे महाराष्ट्रीयन ठेचा आणि तोच ठेचा वापरून आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या रेसिपीज. याची पहिली रेसिपी आहे मेथीची भाजी. मस्त चमचमीत मेथीची भाजी आज आपण बनवणार आहोत, तो पण महाराष्ट्रीयन ठेचा वापरून. चला तर बनवूया. चमचमीत ठेच्याची मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या, तसेच मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरच्या आणि लसूण आपल्याला मी इथे थोडंसं तेल घालून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर घालायचं आहे कोथिंबीर थोडीशी, आणि ही देखील थोडीशी आपल्याला भाजायची आहे, जास्त नाही, फक्त 1 ते 2-3 सेकंद आपल्याला ही भाजायची आहे. त्याच्यानंतर काढून घ्यायचे आहे. याच्यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी मी शेंगदाणे घातलेले आहेत. हे देखील व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे भाजले, कच्चे शेंगदाणे घेतले होते, त्याच्यानंतर मी ते घेतलेले आहेत थोडेसे भाजलेले शेंगदाणे. याच्याने मस्त अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे थोडेसे कच्चे शेंगदाणे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेऊन परत त्यांना भाजायचं आहेत. हे भाजून झाले की सर्व थंड करून घ्यायचं आहे. तो थंड होतो तोपर्यंत इथे घालायचं आहे तेल कढईमध्ये, आणि त्याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आपला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे. बारीक म्हणजे याला व्यवस्थित असं नरम करायचं आहे. आता परतून घ्यायचं आहे 5 मिनटं. त्याच्यानंतर हे सर्व थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. ते वाटून झालं की आपल्याला इथे कांद्यामध्ये घालायचं एक बटाटा ऑप्शनल आहे, पण मस्त लागतो चमचमीत मेथीच्या भाजीमध्ये बटाटा. आणि बटाट्याला व्यवस्थित असं आपण वाफ द्यायची 5 ते 6 मिनटाची. त्याच्यानंतर बटाटा आणि कांदा आपला व्यवस्थित शिजलेला आहे. बटाटा देखील आपला नरम झालेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच हळदी. याच्यामध्ये आपल्याला जास्त काहीही घालायचं नाही, कारण आपण याच्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं आपलं ठेच्याचं वाटण करून घेतलेलं आहे मस्त असं. त्याच्यानंतर घालायचे मेथी मी बारीक चिरून मस्त धुवून घेतलेली होती. हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला मी इथे 2 बारीक चिरलेली टोमॅटो घालत आहे. टोमॅटोने मस्त अशी टेस्ट येते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. त्याच्यानंतर आपली मेथीची भाजी थोडीशी वाफवली गेली, बघू शकता मस्त अशी बारीक झाली आहे. याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, आणि आपला जो ठेचा आपण बनवला होता तो घालायचा आहे मस्त शेंगदाण्याचा आणि मिरचीचा. आणि सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आपल्याला ह्याला 5 ते 6 मिनटं असंच शिजवायचं आहे. याच्यावरती आता झाकण घालायचं नाही आहे. 5 ते 6 मिनटं व्यवस्थित शिजवून याच्यावरती झाकण घालून एक वाफ काढायची, आणि त्याच्यानंतर तयार आहे आपला ठेचा. एकच नंबर लागतो. याला भाकरीसोबत एकदा खाऊन नक्की